अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शासकीय गायरान गट क्रमांक 197 व 1494 वर प्रस्तावित भारत गॅस प्लॉटला विरोध करून सदर जमीन सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव ठेवण्याची मागणी तानाजी पाटील सरपंच ग्रामपंचायत टोप व पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील यांनी डॉक्टर विजय राठोड जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की टोप येथील गट क्रमांक 197 व 1494 या जमिनी महसूल अभिलेखता गायरान म्हणून नोंद आहे। या ठिकाणी भारत गॅस कंपनीचा व्यावसायिक प्रकल्प उभारण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत असून या प्रस्तावाला गावातील नागरिक, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण तीव्र विरोध दर्शवत आहोत। गावाची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरण, क्रीडांगण, आठवडी बाजार तसेच नवीन ग्रामपंचायत भवन उभारण्याचे नियोजन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे ही जमीन सार्वजनिक उपाययोजनासाठीच राखून ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार ग्रामीण भागातील गायरान किंवा सार्वजनिक जमिनीची व्यावसायिक अथवा औद्योगिक कारणांसाठी वापर अथवा हस्तांतर करता येत नसल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे। गायरान जमिनी स्थानिक नागरिक व जनावरांच्या सामूहिक वापरासाठी संरक्षित ठेवणे बंधनकारक असल्याचेही नमूद केले आहे। याशिवाय गॅस प्लॉट हा धोकादायक व संवेदनशील प्रकारातील प्रकल्प असून लोकवस्ती आणि नियोजित सार्वजनिक सुविधांच्या जवळ अशा प्रकल्पामुळे भविष्यात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे गट क्रमांक 197 व 1494 वरील प्रस्तावित भारत गॅस प्लॉटची प्रक्रिया तत्काळ स्थगित करून संबंधित जमीन सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमासाठी सुरक्षित ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी तानाजी पाटील सरपंच टोप व पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।